नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? आय होप सगळ्या स्वस्त आणि मस्त असतालच. तर मी ही खूप छान आहे, खूप आनंदात आहे. खूप दिवसापासून मला ज्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा होता तो टॉपिक आज मला भेटलेला आहे. तर तुम्हाला थंबनेलवरनं आणि टायटलवरनं समजलंच असतील की मला कशावर व्हिडिओ बनवायचा होता. तर यूट्यूबचं माझं पहिलं पेमेंट आलेलं आहे आणि खूप दिवसापासून इच्छा होती बाबा लोकांचे जे यूट्यूबचे पहिले पेमेंट येत होते आणि ते सांगत होते की बा आमचं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे असं. तर मलाही वाटायचं बाबा माझं कधी यूट्यूबचं पहिलं पेमेंट येईल आणि मी त्यावर कधी व्हिडिओ बनवेन. तर फायनली माझं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि त्याचा खरंच खूप आनंद आहे. आज किती तारीख आहे? 27. 25 तारखेला माझं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे, पहिलं पेमेंट. आणि मी खरंच खूप खुश आहे त्या यूट्यूबच्या पेमेंटबद्दल. एवढी काय अशी मोठी अमाऊंट नाही आहे ती यूट्यूबच्या पेमेंटची की बाबा भरपूर असं आले, पण ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी काहीतरी इतके दिवस केलं त्याच्यात म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप स्पेशल आहे. तुझं काय रे म्हणजे? कारण की यूट्यूब करणं हे माझ्यासारख्या म्हणजे एकदम सर्वसामान्य मुलीसाठी असं म्हणजे नाही का, कोणी सपोर्ट न करणाऱ्या मुलीसाठी ही मोठीच गोष्ट आहे. ना कोणाचा मिस्टरांचा सपोर्ट, ना कुठल्या घरच्या मेंबरचा सपोर्ट, सगळं स्वतःच्या म्हणजे मला असं काय बोलू आणि काय नको असं झालेलं आहे. मला काहीच बोलायचं सुचत नाहीये. व्हिडिओ करायच्या अगोदर मी खूप मनाशी ठरवून ठेवलं होतं की बाबा हे बोलायचं ते बोलायचं, पण आता सध्या मी इथं बसते तुमच्यापाशी. तर मला काही बोलायचं सुचत नाहीये की नेमकं कसं बोलावं ना काय बोलावं. मी भरपूर ठरवून बसले होते की माझी युट्यूबची जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. असं भरपूर काय काय ठरवून ठेवलं होतं, पण असं खूप असं मी हे झाले, इमोशनल झाल्यासारखे झाले. कारण की यूट्यूबचं माझं पहिले पेमेंट आल्यानंतर, कारण की त्याला कोणाचाही सपोर्ट नव्हता, माझ्या मिस्टरांचाही त्याला सपोर्ट नव्हता. मी यूट्यूबवर ज्यावेळेस व्हिडिओ टाकायचे तर माझे मिस्टर म्हणायचे काय हा फालतू आणि बालिशपणा करते, काही नसतं होत, असं नसते पैसे मिळत, सगळं खोटं आहे काय. मी त्यांना खूप गोष्टी समजून सांगितल्या. होतं असं यूट्यूबवर भेटतात पैसे नाही का, पण माझं कोणीही ऐकलं नाही त्यावेळेस काहीच. तर असं थोडंसं मोटिवेट झाल्यासारखं झालं, कारण कोणाचा सपोर्ट नव्हता. कोणी साधं असं कर म्हणून सुद्धा हे होत नव्हतं. मी आपले व्हिडिओ करायचे आणि घरच्यांचा रिस्पॉन्स नव्हता. तर मग असं वेगळंच वाटायचं, मनाला नको वाटायचं. तर आता जवळजवळ झालं मी 1 वर्ष झालं यूट्यूबवर व्हिडिओ टाकत नव्हते, पण माझे जे पहिले 1-2 जो व्हिडिओ टाकले होते मी वर्षाखाली 1.5 वर्षाखाली, ते त्यावेळेस खूप छान चालले वर्षाखाली. त्यावर माझा चॅनल मॉनिटाईज झाला आणि त्याच 2 व्हिडिओवर माझा पेमेंटही आला आत्ता 1 वर्षानंतर. आणि 1 वर्ष झालं मी यूट्यूबवर एकही व्हिडिओ टाकला नाही, तरीही माझा यूट्यूबचा पेमेंट आलेला आहे. कारण की ते माझे 2 व्हिडिओ, एक जवळजवळ माझा 3 लाखाच्या आसपास गेलेला आहे आणि एक जवळजवळ 1 ते 1.5 लाखाच्या आसपास गेलेला आहे. तर ह्या 2 व्हिडिओवर फक्त माझं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि ह्याच्यावरच माझा यूट्यूबचा चॅनल मॉनिटाईज झाला. 1 वर्षाखाली माझा यूट्यूबचा चॅनल मॉनिटाईज झाला होता. त्यावेळेस ती सगळे प्रोसेस वगैरे केली आणि नंतर मी जॉबला लागले. तर नंतर मी जॉबला लागले होते. तर त्यामुळे माझं यूट्यूबकडे दुर्लक्षच झालं. कारण की एकतर जॉब करायचा, आरोला बघायचं, सगळंच बघायचं आणि आणि घर बघायचं आणि त्यात कोणाला सपोर्ट नको आणि आणि त्यातल्यात युट्यूब बघायचं आणि त्यातल्यात असं मिस्टरांची टोमणे टामणे, हे काय करतेस बालिशपणा, लोक काय म्हणतील, हे ते खूप काय काय ऐकून घ्यावं लागतं. त्याच्यामुळे मी ठरवलं की युट्यूबवर व्हिडिओ टाकायचाच नको. पण ज्यावेळेस माझा हा युट्यूबचा पेमेंट बाबा, मी 1 वर्ष झालं ज्याच्यावर काम करत नाहीये तरी पण त्याचं मला पेमेंट भेटलं. तर असं विचार आला मनामध्ये की आपण युट्यूब चॅनल परत स्टार्ट केला पाहिजे. तर ज्यावेळेस पेमेंट आला त्यावेळेस मिस्टरांना पण खरं वाटलं नाही की बाबा यूट्यूबवर पेमेंट आला. त्यांनाही म्हणजे ह्या गोष्टीचं दुःख झालं, उशिरा का होईना, पण त्यांना कळालं की बाबा हिला पहिल्यापासून आपण युट्यूबवर व्हिडिओ करण्यासाठी नसतं थांबवलं तर ही आतापर्यंत थोडंसं पुढे गेली असती. मी म्हणत नाही मी खूपच मोठी अशी युट्यूबर बनली असते, एवढंच की जे आता चालू आहे, आता 1-1.5 वर्ष झालं मी व्हिडिओ टाकला नाही, जे आता चालू आहे त्याच्यापेक्षा तरी मी बेटर असले असते. कारण की युट्यूबवर माझे सतत व्हिडिओ पडले असते. आता जो 1 पेमेंट आला त्या जागेवर मी 2 ते 3 पेमेंट हमखास घेतले असते, हे असं मला वाटतं. आणि हेच मी त्यांना त्या दिवशी पटवून दिलं माझ्या मिस्टरांना. मग त्यांचा आता बाळा शांत बस रे, प्लीज करू शांत बसणार रे राजा. तुला नंतर घेते मी व्हिडिओ मध्ये लास्ट मध्ये. तू शांत बस आता, शांत बस, मांडीवर बस माझ्या, शांत बस. तर मी त्यांना पटवून दिलं. तर त्यांचाही मला आता
फायनली सपोर्ट भेटलेला आहे. कारण की आता ऑब्व्हियसली पैसे आलेत ते कोणाला नको वाटत नाही का. आता पैसे बघून त्यांना ते मला सपोर्ट करतात आहे. आणि मला वाटतंय काहीतरी गोष्टी करण्यासाठी काहीतरी एखादी गोष्ट प्रूफ करून दाखवायला लागते. तर मी हे प्रूफ करून दाखवलं आहे की माझा पहिला युट्यूबचं पेमेंट घेऊन की बाबा हां ह्याच्यातून पैसे येऊ शकतात आणि मी असं कमवू शकते, त्याच्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा. तर हे मी प्रूफ केलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्यांचाही मला फुल सपोर्ट आहे. त्याच्यामुळे आता घाबरायची काही गरज नाही आहे. तर आता मी हमखासपणे यूट्यूबवर काम करू शकते. त्यांची फुल परमिशन आहे. न परमिशनशिवाय मी ही एक पेमेंट आणलं आहे. आता परमिशन आहे. तर असेच छान छान व्हिडिओ आणण्याचा तुमच्यासोबत प्रयत्न करेल. छान छान व्लॉग जसं मला माझ्या कामानुसार जमेल तसं मी यूट्यूबवर व्हिडिओ करेन, काम करेन. आणि आता जरा वेगळा जोश आलेला आहे यूट्यूबवर काम करण्यासाठी. कारण की माझं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे. त्यातल्यात मिस्टरांचा सपोर्ट आहे. तर बघू आता कसं होतंय कसं नाही. तरी मी प्रयत्न करेन हमखास की यूट्यूबवर आता रेग्युलर काम करायचं. ते तेवढी जर्नी काही सोपी नव्हती. तर 2019मध्ये मी अशीच घरीच होते मी त्यावेळेस. अशीच यूट्यूबवर व्हिडिओ बघत बघत मला असं व्लॉग म्हणून त्यावेळेस काय माहीत नव्हतं. तर एक असे व्लॉग येत होते माझ्या फीडवर नाही का, चॅनल मी पाहत होते यूट्यूबवर. तर अशा त्या स्त्रिया त्यांचं घरचं डेली रुटीन वगैरे दाखवून असं मला त्यांचं पाहायला आवडायचं. पण मला वाटत नव्हतं की बाबा ह्याच्यावर आपल्याला पैसे कमवायला येतात. नंतर त्यांचेच व्हिडिओ बघून त्यांचे जे थोडीशी माहिती बघून हे करून की बाबा माझ्या लक्षात आलं की बाबा ह्या जे घरातलं काम दाखवतात, घरातलं जे सगळं दाखवतात हे करून ते त्याच्यावर पैसे कमवतात. मग त्याच वेळेस 2019मध्ये माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली होती. 2020मध्ये माझ्या आयडिया आली होती यूट्यूबचं चॅनल खोलायचं. तर त्यावेळेस खोललं. काही नाही टाइमपास म्हणून 1, 2, 4, 5 व्हिडिओ टाकले. तेही एकदम असं शूट करायचं माहिती नव्हतं, एडिटिंग करायचं माहित नव्हतं. आपले कसे तरी करून टाकून दिले. त्याला काही पत्ता नाही ना ताळमेळ नाही त्या व्हिडिओचा. मग त्यावेळेस पण 10-12 व्हिडिओ टाकले असतील. शेजारी बाजारी लोकांना कळालं, नावं ठेवायला लागली की बाबा हे काय बालिशपणा करते, हे काय मिस्टरांना पटलं नाही. अजून मी 2-3 वर्ष व्हिडिओ टाकले नाही. परत मला आरव झाला. आरव मोठा होईपर्यंत 2-1 वर्षाचा होईपर्यंत मी यूट्यूबवर परत कसल्याही प्रकारचं व्हिडिओ टाकले नाही. कारण की मी प्रेग्नेंट राहिले होते त्याच्यामुळे नाही. आणि परत आरव झाल्यानंतर 2 वर्ष यूट्यूबकडे मी लक्ष दिलं नाही. बाबा आपल्याला ही गोष्ट करायचीच नाही, आपल्याला आवडतच नाही आपल्या घरात म्हणल्यानंतर मी सोडून दिलं होतं पूर्णपणे. त्याच्या डोक्यातून विचार काढून टाकला होता. मग 2023 किंवा 24 23-24 मध्ये आरव थोडासा मोठा झाला 2-2.5 वर्षाचा. त्यावेळेस मग माझा निर्णय चालू होता की घरी असं काय करणार नाही का. आणि परिस्थिती तेवढी काही व्यवस्थित नव्हती. मग मी मेसचे डबे चालू केले होते. आरव थोडासा मोठा झाल्यानंतर 23-24मध्ये 2023मध्ये आय थिंक केले असतील, 23च्या एंडिंगला. तर मेसचे डबे चालू केले आणि असंच मेसचे डबे चालू केले. मग मी म्हणलं मेसचे डबे मी करतेच तर घरी बसून, तर मग का बरं मी ह्याच्यावर यूट्यूबवर मेसच्या डब्याविषयीच माहिती सांगते. मग असंच करत करत मी यूट्यूबवर मेसच्या डब्यांविषयी माहिती सांगायला लागले. मेसचे डबे कसे करायचे हे ते सगळी माहिती मी यूट्यूबवर सांगितलेली आहे मेसच्या डब्यांची. ज्यांना कुणाला पाहिजे असेल, उपयुक्त ठरत असेल तर त्यांनी ते व्हिडिओ नक्की पहा. तर माझे मेसच्या डब्यामुळेच व्हिडिओ खूप व्हायरल गेले. 2 ते 3 लाख व्ह्यूज आले माझ्या एका व्हिडिओला. त्याच्यावर मी सांगितलं तुम्ही घर बसल्या 30 ते 35 हजार रुपये पैसे कसे कमवू शकता आणि मी कशी कमवते मेसचे डबे चालू ठेवून. आणि ह्याच्या विषयीच मी डब्यांविषयी माहिती सांगत गेले आणि ते लोकांना व्हिडिओ खूप आवडत गेले. तर ह्याच्यावरच माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि ह्याच्यावरच माझं पेमेंट आलं. तर अशी होती माझी जर्नी. तर मी काय म्हणते, ज्या वेळेस 2019मध्ये त्यावेळेसच माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट जर केला असता तर आज मी जितकी आहे त्याच्या 4-5 स्टेप पुढंच असले असते असं मला वाटतंय. पण काय हरकत नाही, जे होतं ते चांगल्यासाठीच होते. उशिरा का होईना होत आहे. आणि मला अशी बळजबरी करायची नव्हती की बाबा ते करून देत नाहीत आणि मी त्यांच्या मागे लावून करणार म्हणजे करणार असं मला करायचं नव्हतं. मला त्यांचा सपोर्ट पाहिजे होता. त्यांच्या इच्छेने यूट्यूबवर काम करायचं हे मला पाहिजे होतं. त्यासाठी मला काहीतरी प्रूफ करून दाखवायचं होतं. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं मला फक्त एक चान्स द्या, मी त्याच्यामध्ये करून दाखवेन. आणि त्यांनी मला चान्स दिला तो. आणि मी आता यूट्यूबचं माझं पेमेंट आलेलं आहे आणि त्यांनी आता मला फुल सपोर्ट केला आहे यूट्यूबवर काम करण्यासाठी. तर अशीच मी काम करत राहीन. बघूयात आता चालू आहे आता पुढं खूप वेगळं नियोजन मी सुचवलेला. गपणार आहे आरव.
तर बघूयात. आत्ता माझा जॉब चालू आहे आणि यूट्यूब, जॉब, आरवकडे लक्ष देणे, घरातली कामं, हे सगळं मॅनेज करणं थोडंसं अवघड आहे. पण माझं काम माझ्यासाठी करणं तितकंच गरजेचं आहे. आणि यूट्यूब माझं फॅशन आहे, माझी आवड आहे, त्याच्यामुळे ही मी जपणार आहे. तर बघूयात कसं होतंय कसं नाही. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मी खूप भरकटवला हा विषय. तर यूट्यूबचं माझं पेमेंट किती आलेलं आहे, तर हे बघा. यूट्यूबचं माझं पेमेंट मला माहित नाही, आय थिंक असं सांगायला, जे मी बाकीच्या लोकांचं पाहते की बाबा हे पॉलिसीच्या अगेन्स्ट आहे की यूट्यूबचं पेमेंट सांगणे, मला वाटत नाही हे पॉलिसीच्या अगेन्स्ट असेल म्हणून. तर मी सरळ आणि स्पष्ट भाषेमध्ये सांगणार आहे. यूट्यूबचं पेमेंट माझं 9,000 आलेलं आहे. आणि ते माझ्यासाठी खूप आहे, खूप मोठं आहे. हा की एवढी मोठी अमाऊंट नाही आहे, पण ते माझ्यासाठी खूप मोठं आहे. ते नसतं माझ्यासाठी यूट्यूबचं पेमेंट नसून, ते माझ्यासाठी मला स्वतःला प्रूव्ह करण्याची एक संधी आहे. ते यूट्यूबचं पेमेंट नसून माझ्या मिस्टरांना जे खोटं वाटत होतं ते मी त्या यूट्यूबच्या पेमेंटमधून खरं करून दाखवलं. हे आहे माझ्यासाठी ते यूट्यूबचं पेमेंट. त्याच्यामुळे ते 9,000 असतील, पण ते माझ्यासाठी खूप मोठे आहेत. त्या 9,000मुळे मी खूप काही गोष्टी हे करू शकले, लोकांना सांगू शकले. जे मला शेजारी पाजारीचे लोक होते किंवा माझे मिस्टर होते, जे म्हणायचे काही फालतूगिरी करते, काही यूट्यूबवर व्हिडिओ टाकते, तर त्यांच्या तोंडावर एक प्रकारचा तो हे आहे 9,000 माझे यूट्यूबचं पेमेंट. त्यामुळं मी ह्या पेमेंटला खूप खूप म्हणजे खूप खुश आहे. तर आता असंच काम करत राहणार. असे छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येईल. तर हाही व्हिडिओ माझा आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय कर.